माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांकडे एका भामट्यानं 1 कोटींची खंडणी मागितली। मात्र पोलिसांच्या पथकानं तात्काळ तपास करून या आरोपीला बेड्या ठोकल्या। राहुल भुसारे असं या आरोपीचं नाव आहे। तसंच जेव्हा या आरोपीनं फोन केला होता तेव्हा या आरोपींचं भुजबळांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी बोलणं झालं होतं। त्यांच्याच तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक केली। माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला। परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली। पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं। तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA-कडे डायव्हर्ट केलेला होता। संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते। दरम्यान या खंडणी प्रकरणाबाबत छगन भुजबळ काय म्हणतात तेही पाहूया। बडा उदासीन आखाडा, तिथे आपण ते बाबाने बोलवलं, त्या दिवशी मी गेलो होतो। त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले असं दिसतंय मला, काय आणि त्याचे 10-12 वेळा झटका झाला आणि सगळं झालं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे। ही काहीतरी गडबड आहे। मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा। आम्ही जे CP-ला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं, त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो त्याप्रमाणे काहीतरी थैली वगैरे घ्यायला लागला असेल आणि त्यावेळेला त्याला मग अरेस्ट केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।